माझं नाव विनीत धर्मराज पवार. मी जनता विद्यालय इंजिनियर कॉलेज सातपूर येथून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 29 नोव्हेंबर 2024 CMCS कॉलेज येथे मॅथ्स टीचर्ससाठी एक युनिव्हर्सिटी असे वर्कशॉप आयोजित केलेले होते. स्पेशली मॅथमॅटिक्ससाठी डिझाईन केलेला हे वर्कशॉप. या वर्कशॉपमध्ये नक्की काय असेल हे जाणून घेण्यासाठी माझे जवळपास 56 सहकारी आणि मी अत्यंत उत्सुक होतो. पूर्णपणे हे वर्कशॉप जे होतं ते ऍक्टिव्हिटी बेस्ड वर्कशॉप होतं. आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कुठलीही गोष्ट असते म्हणजे माणूस काय असतो त्याच्यामध्ये बिझी असतो आणि आउटपुट जर माणसाला चांगलं करत असेल तर नक्कीच अगदी चुकीपोटी म्हणा किंवा म्हणा ते कार्य करत असतो. ऍक्टिव्हिटी घेताना मॅथमॅटिक्सशी रिलेटेड अगदी छोट्या गोष्टी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. पॅटर्न बनवण्यासाठी ज्या काही 3-4 गोष्टी दिल्या, 3-4 ट्रायंगल दिले. ट्रायंगल्स पासून किती प्रकारचे ट्रायंगल्स तुम्हाला बनवता येतील, कशा प्रकारचे शेप्स तुम्हाला बनवता येतील, 2 ट्रायंगल 3 ट्रायंगल किंवा काही क्वाड्रॅटर दिले आणि ते जास्तीत जास्त शेप बनवण्याचा प्रयत्न करायला सांगितला. एक ब्रह्मा टावर म्हणून एकदम सुपर असं ऍक्टिव्हिटी रायसरने आमच्याकडून करून घेतली आणि आम्ही ते करत असताना त्याचा इतका आनंद घेतला की शिक्षक असूनही आम्ही त्या वर्षापासून साधारणतः मी 22 वर्षापासून शिकवतोय विद्यार्थ्यांना, तरी आमच्या मधला विद्यार्थी अजून गेलेला नाही असं दिसतं. पटकन केलं आणि अगदी उत्साहाने हात वर करून सांगितलं की 29 मध्ये झालं. त्यानंतर ते 29 मध्ये फार लांब होतं. मग दुसरा प्रयत्न केला, त्यात 19 झाले. 19 वेळा त्या संख्या हलवायला लागल्या. परत त्याच्यानंतर तिसरा प्रयत्न केला, तोही 19 वेळा. 17 वरती आलो आणि मग शेवटी 5व्या प्रयत्नामध्ये मात्र 15 नंतर तो ब्रह्मा टावर जो आहे तो आपल्याला हल्लेला दिसला. तेव्हा ब्रह्मा टावरचं कामकाज जे आहे ते पूर्ण झालं दिसलं. म्हणजे आणि यामध्ये कुठलाही कंटाळवाणा प्रकार नव्हता. अशोक सर जे आहेत ते अगदी नॉलेजने ठासून भरलेलं व्यक्तिमत्व आहे. अगदी बोलायला लागले तर अगदी मंत्रमुग्ध माणूस पूर्ण सभागृह त्यांच्याकडे टकलावून बघत असतो आणि एक छोटी छोटी गोष्ट आत्मसात करत असतो. अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी साधारणतः आपण 20 ऍक्टिव्हिटी 15 ते 20 ऍक्टिव्हिटी पहिल्या दिवशी घेतल्या. नंतर दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी साधारण 7-9 वाजता आम्ही इथे आलो. 15-20 मिनिटाचा नाश्ता, त्यानंतर चहा घेतल्यानंतर परत वर्कशॉप जो 9-9:30 वाजेपासून चालू झाला तर जवळपास 5:10 मध्ये फक्त एक 40 मिनिटाचा जेवणाचा ब्रेक. पूर्ण दिवसभराचा 25 एक ऍक्टिव्हिटी सरांनी आमच्याकडून करून घेतल्या. आणि मागे काही शिक्षक पडत असतील तर त्यांना सोबत घेऊन किंवा काही उत्साही असतील त्यांना पण थोडंसं स्पीड कमी करून सगळे टॉपिक कव्हर करण्याचा मॅथमॅटिक्सचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये ते कव्हर करत असताना मग पण म्हणून काही गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या आणि मग ते नंतर असं लक्षात यायचं ही गंमत नाही आहे, मॅथमॅटिक्स आहे. आणि ते मॅथमॅटिक्स करून देताना टीचर म्हणून मलाही उत्सुकता आली आहे. ते पूर्णपणे सफल होताना या वर्कशॉपमध्ये तिथून आम्हाला वर्कशॉपसाठी काही डिग्नेटरी झाल्या त्या भेटून गेल्या. त्यामध्ये असं लक्षात आलं की आयसर पुणे ही भारतातील नॉलेज देणारी चांगली इन्स्टिट्यूट आहे. मी विशेषतः मराठा विद्यार्थी समाज संस्था आणि आयसर या दोघांचं आमचे सरचिटणीस आहेत त्या सर्वांचं मी आभारी असणार आहे. इथून पुढेही अशा प्रकारची इनोव्हेटिव्ह ट्रेनिंग्स आम्हाला नक्की द्यावे. अतिशय फायदा आम्हाला विद्यार्थ्यांना नक्की त्याचा फायदा होतो. you.